विशाल महाराज घरात लहान पोरगाचा नातवाचा सगळ्यात पहिला जोडीदार कोण असेल तर आपला आजोबा आहे. हा सगळ्यात पहिला जोडीदार. घर कसं घडवायचं आणि घरात संस्कार कसे लावायचे हे दोनच माणसावरती अवलंबून असतात. एक घरातली माय आणि दुसरे घरातली आजी आजोबा. विठ्ठल गुरुजींनी नातवावरती केलेलं प्रेम आणि संस्कार फार मोलाचे आहेत. आजोबा कसा असावा याचं व्याख्या तुम्हाला बघायची असेल तर गुरुजींचं कार्यकर्तृत्व एकदा पहा. हा आजोबांनी नातवावरती केलेलं प्रेम. आजोबा नातवाला शिकवतो येईल का गळ्यात पवित्र तुळशीची माळ घालावी आणि तुकोबांचे अभंग शिकवतात लहानपणी आपल्या लेकराला. तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवाचा नामाचा तुळशीची माळ असावी, कपालाला गोपीचंदनाचा टिळा असावा, आळंदी पंढरीची वारी करावी आणि सतत देवाचं नामस्मरण करावं. तुम्ही म्हणसाल गुरुजींनी आळंदी पंढरीची वारी केली आम्हाला माहिती नाही. मरेपर्यंत वारी करतो फक्त गळ्यात तुळशीची माळ घालून बुका लावतो तोच वारकरी का? नाही. या चरणानं तुम्हाला फक्त मंदिरापर्यंत जाता येईल. चाकाटीकर गोड वाक्य सांगू, चरण सिर्फ मंदिर तक ले जा सकते हैं, इंसान के चरण सिर्फ मंदिर तक ले जा सकते हैं, लेकिन विशाल महाराज आचरण भगवान के हृदय तक ले जा सकता है. लक्षात ठेवा, हृदयापर्यंत घेऊन जातं आचरण. आणि हे आचरण शुद्ध व्यक्तिमत्व म्हणजे गुरुजी आहेत. त्यांचा आयुष्यातला शेवटचा दिवस म्हणजे तुकोबांच्या उद्गाराप्रमाणे आहे. तुकोबांना विचारलं शेवटचा दिवस शेवटचा म्हणजे नेमकं काय? पटपट पटपट आता चिंतन आहे का? तुकोबांनी सांगितलं भगवान परमात्म्याचं स्मरण ही संपत्ती. आता नीट आहे का बरं का चिंतन जाणकार माणसं कीर्तनाला. भगवान परमात्म्याचं स्मरण ही संपत्ती आणि त्याचं विस्मरण ही आपत्ती. आता फोडून सांगा बुवा, एवढं किचकट आम्हाला कळायचं नाही. कोणत्याही परिस्थितीत देवाचं स्मरण ही संपत्ती. याला दाखला पुरावा भगवान परमात्म्याचा कृष्णाचा सगळ्यात जवळचा जोडीदार, त्याचं नाव सुदामा. एका गुरुकुलात शिकले, सांदीपनी गुरुकुलात शिकले. जुने भजनी बघा, अजून भजनात म्हटले की भजनच म्हणतात. परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपानी गुरु केला. परब्रह्म राम वशिष्ठा शरण. भगवान रामप्रभूचे गुरुजी वशिष्ठ गुरुजी आणि भगवान कृष्णाचे गुरुजी सांदीपानी गुरुजी. देवाचं स्मरण ही संपत्ती पटवून देतोय तुम्हाला. आणि तो सुदामा 18 विश्व दारिद्र्य चंद्रमोही झोपडी. धरणीवरती पडला तर चंद्रमोही झोपडीतनं डायरेक्ट चंद्रच दिसायचा. आज पौर्णिमा ना, चंद्र दिसायचा. एवढ्या गरिबी. आणि त्याचाच जोडीदार एकाच गुरुजी एकाच गुरुकुलात शिकले आणि एक जोडीदार द्वारकाधीश झाला, हो राजा झाला. दुसरा जोडीदार गरीब झाला. हे ज्याचं त्याचं दैव आहे. जोडीदाराला केलं राजा आणि दुसऱ्याला भिकारी करतो. मी शेवटचा दिवस पटवून देतोय तुम्हाला. आणि मग त्याच्या अर्धांगिनीनं पत्नीनं, पत्नी चांगली असली तर संसार नेटका होत असतो. हा पत्नीनं सुदाम्याला सांगितलं, मालक, जुन्या काळातल्या बाया म्हणायच्या, मालक मालक जा जोडीदाराकडं, त्याला म्हणावं इथं खायची पंचायत झाली हो एका टायमाची, जरा जोडीदारावरती कृपा करा कृपा करा. गेला जोडीदार. जुन्या काळात मित्राला भेटायला जाताना मोकळ्या हाताने जात नव्हते. हे फाटकं उपरनं घेतलं. सुदाम्यानं मुठभरच पोहे घेतले. सगळ्याला पाठ आहे. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला हे सगळ्याला पाठ आहे. मुठभर पोहे घेतले आणि सुदामा गेला. द्वारकाधीश सागरात बांधलेली नगरी. समोर लक्ष दिलं तर पहिलं चरण तुम्हाला पटकन कळेल. नगरी सागरात बांधलेली. सुदामा गेला. लटलट लटलट पाय कापायचे, थरथर कापायचा, दाढी वाढलेला चेहरा. सुदाम्याचं स्वरूप आठवा डोळ्यासमोर. हातात घेतलेली काठी, दाढी वाढलेला चेहरा. द्वारकाधीशाच्या नगरी समोर गेला आणि द्वारपालाला सांगितलं, त्याला जाऊन सांगा त्याचा जोडीदार आला. अरे द्वारपाल कन्हैया से कह दो, अरे द्वारपाल कन्हैया
इधर पे सुदामा गरीबा गया. जा जाऊन सांगा तुमच्या राजाला जोडीदाराला. नाव काय? सुदामा. पळत गेले आणि देव जेवायला बसले होते. भगवान अगर आपकी इजाजत हो तो अंदर आ सकते हैं क्या? आत गेले तर देव जेवायला बसला. शेवटचा दिवस सांगतो मी. जेवायला बसला देव. बोलो भगवान प्रभु, सुदाम नाम का कोई आदमी आया है. देखने में तो भिकारी लगता है, दिसण्यावर जाऊ नाही माणसाच्या, लेकिन बोल रहे आपका जो खास 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 है. काय नाव त्याचं? सुदाम. सुदाम नावाचा शब्द देवानं कानानं ऐकला, हृदयापर्यंत जाऊन भिडला. भरलेल्या ताटात देवानं द्वारकाधीशानं हात धुतला. ऐकताय का चाकाटिक? उठून उभा राहिला आणि आनंदाला पारावर नाही. पळत गेला देव आणि सुदाम्याला मिठी मारली. हे मैत्रीचं प्रतीक आहे सगळ्यात मोठं. मी नेहमी सांगतो, अडचणीतून बाहेर काढतो त्याला जोडीदार म्हणू नये विशाल महाराज. बरेच जण म्हणतात अडचण आलीवरती माझ्यावरती जोडीदार यावा मला बाहेर काढावं. अडचणीतून बाहेर काढतो त्याला मित्र म्हणत जाऊ नका. अडचणीतच येऊन देत नाही त्याला खरा मित्र म्हणा. अडचण नाही येऊ दिली सुदाम्यावरती. मिठी मारली. देवानं पहिला प्रश्न केला, सुदाम आता कान देऊन चिंता नाही का? ए सुदाम, सुदाम भाई कैसे हो? काही गरज होती का विचारायची बाबा? काही गरज होती का? फाटके कपडे दिसतात, दाढी वाढलेला चेहरा आणि लटलट कापतो तरी देव विचारतो, सुदाम भाई कैसे हो? आता सुदाम्यानं काय उत्तर दिलं असेल? ते दिलेलं उत्तरच आपल्याला अभंग शिकवतं. सुदाम देवाला सांगतो, प्रभू हे लल्ला कान्हा, एक तर तू विचारायलाच नको होतो मी कसा आहे, पण आता विचारले ना तो उत्तर एक. इस पृथ्वी पर तुम्हारे सुदाम जैसा अमीर आदमी ढूंढकर भी नहीं मिलेगा. हे कान देऊन ऐकलं तर कळेल तुम्हाला. सुदामा सांगतोय, ए देवा हे विचारायलाच नको होतं, पण आता विचारलं तर ऐक, तुझ्या सुदाम्यासारखा श्रीमंत माणूस जगाच्या पाठीव कुणीच नाही. आश्चर्यचकित झाला देव. अरे सुदाम, एक वेळचं खायला अन्न नाही आणि श्रीमंत म्हणतोस. आणि मग सुदाम्यानं देवाला आठवण करून दिली. आपण एकाच पाठात बसायचो आणि सांदीपणी गुरुजी आपल्याला शिकवायचे, भगवंताचं स्मरण ही संपत्ती आणि देवाचं विस्मरण ही आपत्ती. कदाचित तुझा सुदामा गरीब झाला असेल, पण त्याच्या हृदयातला देवाचा भाव नाही कमी झाला आणि विसरला तो. विसरली तया थोर झाली हानी. ही सगळ्यात मोठी हानी. माझी हानी होऊ दिली नाही देवा, आणि म्हणून मी समाधानी आहे. समाधान अंतकरणाची सगळ्यात मोठी श्रीमंती. आज बऱ्याच लोकांना अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी आहे विशाल महाराज, मोठमोठ्या गाड्या, मोठमोठे बंगले, अब्जावधी रुपयाची प्रॉपर्टी, पण संध्याकाळी झोपेच्या गोळ्याच खाव्या लागतात, एवढी दरिद्री. मी नेहमी सांगतो, पैशानं श्रीमंत असणारी 1000 माणसं तुम्हाला रोज भेटतील, पण मनानं श्रीमंत असणारी माणसं फार दुर्मिळ. त्यांना जपा. विठ्ठल दृष्टांत झाला, यातला सिद्धांत एकच घ्या. गरिबीत होता सुदामा तरी त्यानं भजन संपवलं नाही.